अध्याय 6 वाचण्याचे फळ. कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का बरे गेले? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने किंवा अशा पवित्र ठिकाणी दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थे अनेक असली तरी सुद्धा गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य हे अत्यंत थोर आहे. तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. गोकर्ण महाबळेश्वराची कथा अशी आहे. कैकसी ही रावणाची माता, की शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून त्याची पूजा केली. ते पाहून रावणाला मात्र कमीपणा वाटला. रावण मातेला म्हणाला, माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो. अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला. आपल्या 20 हातांनी तो कैलास पर्वत गदा हलवू लागला. त्यामुळे अक्षरशः त्रिभुवन डगमगले व पार्वती माता भयभीत झाली. जेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला, त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला. पण रावणाने मात्र आर्ततेने तेव्हा शंकरांना प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला त्याची दया आली. त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवनदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले व आपल्या चातड्यांची दोरी वळली ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्याच्या साथीने त्याने 36 राग रागिणांमध्ये सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो. ते आत्मलिंग म्हणजे माझा प्राण आहे. शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला, हे आत्मलिंग तू लंकेत घेऊन जा व याची 3 वर्षे नित्य नियमाने पूजा कर व त्यामुळे रावणा तुला ईश्वर स्वरूप प्राप्त होईल. मात्र मार्गाने जाताना हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता. शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. तितक्यात ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच इंद्र भयभीत झाला. मग नारद, ब्रह्मदेव व इंद्रादी सूर्यगणांनी विष्णूंची भेट घेतली व ते म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा आता धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काहीतरी उपाय करा, नाही तर सृष्टीचा नाश अटळ आहे. श्री विष्णूने शंकराला गाठले व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारद गणपतीला बोलावून काय युक्ती करायची ते नारदांनी गणपतीला नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे सुद्धा कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले. शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली.
इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानना सायन सध्या न करताच पुढे जाणार? ब्राह्मणाने संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रत भंग होईल हा विचार रावणाच्या मनामध्ये दृढ झाला. तेवढ्यात त्याला एक बटू दिसला व त्याला मदत करण्याची रावणाने विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाला, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या, तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र मी लिंग खाली ठेवीन. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला. बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता. रावण अर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली. रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले. मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवरती ठेवले व भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवांनी गणपतीवरती आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण त्वरेने धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण ते लिंग बाहेर मात्र आले नाही. महाबली शिवलिंग रूपाने तेथेच दृढ झाला. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वात्सव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले. ही आहे गोकर्ण महाबळेश्वराची कथा. अध्याय 6 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी. प्रकाश केला जी आभासी, गुरुपीठा आद्यंत. त्रैमूर्ती होऊनी आपण, तीर्थे करावे किंकारण. विशेष असे काय गोकर्ण, म्हणून केले तया स्थाना. तीर्थे असती अपरंपारी, समस्त सांडूनी प्रीती करी. कैसा पावला दत्तात्री, अवतारी श्रीपाद श्री वल्लभ. ऐक शिष्या शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्नी. संतोष झाला अंतकर्यनी, सांगेन चरित्र श्री गुरुचे. विस्तारोनी आभासी, सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागला चरणांसी, नामधारक प्रीतिकारे. ऐकोनी नामधारकाचे वचन, संतोषले सिद्धाचे मन. सांगत असे विस्तारोन, गुरुचरित्र परियेसा. तुझ करिता आभासी, लाभ झाला असे मानसी. गुरुचरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होयते. म्हणे त्रैमूर्ती अवतरोन, तीर्थे हिंडे केवी आपण. विशेष पावला गोकर्ण, म्हणून पुससी आम्हा ते. दत्तात्रेय आपण, तीर्थे हिंडे तयाचे कारण. भक्त जन हितार्थ, दीक्षेस्तव जान. उपदेश करावया. विशेष तीर्थे आपले स्थान, गोकर्णी शंकर असे जाण. याच कारणे निर्गुण, त्रैमूर्ती वस्ती तया ठाई. गोकर्णीचे महात्म्य सांगत असे अनुपम्य. एकचित्त करुणी नेम, ऐक शिष्या नामधारका. त्या तीर्थाच्या आदिअंती, सांगेन तुम्हा विस्तृती. जे पूर्वीवार लादले असते, अपूर्व असे ऐकता. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका. आख्यान त्याचे ऐका, लंबोदरे प्रतिष्ठिले ते. शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थ महिमा वानिसी. विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी, विस्तारोनी सांग मज. ऐसे शिष्य विनवित, ऐकोनी बहु संतोषत. निरोपित आद्यंत, महाबळेश्वर चरित्र. पुलत्स्य ब्राह्मणाची भार्या, नामतीयेचे कैकया.
ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिव पूजा सर्व काळ। नित्य करी शिव पूजन, पूजे विण घे अन्न, ऐसे करिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी। व्रतभंग होईल म्हणूनी, मृत्तिका लिंग करुनी, पूजी अति संतोषोनी, भक्तिपूर्वक अवधारा। तिचा पुत्र अतिक्रूर, नाम तया दशशिर, आला तेथे वेगवत्तर, मातृदर्शन करावया। नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी, माता सांगे विसारींसी, लिंग पूजिले मृत्तिकेचे। रावण म्हणे जन्मीसी, माझी माता तू म्हणविसी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपुले म्हणत असे। मागुती म्हणे तियेसी, पूजिता फळ काय असी, कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे। रावण म्हणे मातेसी, कैलास आणुनी तुझ पासी, देईन हे निश्चयेसी, सायास कावो करीतेसी। ऐसे बोले तो रावण, माते सवे करीपन, आणीन त्वरित उमारमन, कैलासा सहित लंकेसी। पूजा करीवो स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग का करीसी, म्हणून निघाला त्वरितेंसी, मनोवेगे निशाचर। पावला त्वरे शिवपुरासी, शुभ्र रम्य पर्वतासी, धरोणी हालवी क्रोधेसी, 20 भाऊ भुजाबळे। आंदोळले कैलास भुवन, उठती तसे तो रावण, दाही शिरे टेकून, उचले म्हणे उल्हासे। शिर लावून पर्वतासी, कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणीसी, सप्त पाताळ आंदोळले। फना चुकवी शेषापन, कुर्म भ्याल्या कापून, भयचकित देवगण, अमरपूर कापत असे। कंप झाला स्वर्ग भुवन, सत्यलोक विष्णू भुवन, एरू पडत असे गडबडोन, म्हणती प्रळय मांडला। कैलासपुरीचे देवगण, भयाभीत झाले कंपायमान, भयाभीत गिरिजा आपण, होऊनी गेली शिवापासी। पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळ तसे सभेसी, पडो पाहात निर्धारे। नगरांत झाला आकांत, बैसले ती तुम्ही स्वस्थ, करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागली। ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त परियेसी, खेळ तसे भक्तीने। ऐसे वचन ऐकोनी, विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्ष शूलपाणी, समस्त देवगणांते। ऐकोनी उमेची विनंती, शंकरे चेपिला वामहस्ते, दाही शिरे भुजांसहिती, दडपलासे गिरिजा तळी। चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसी उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणागता रक्ष म्हणोनी। त्राही त्राही पिनाक पाणी, जगत रक्षा कर शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैचे भक्तासी। शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकोनी त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ते, काढिले त्वरित कृपेने। सुटला तेथुनी लंकेश्वर, स्तोत्र करीतसे अपार, स्वशिरे छेदोनी परिकटे, तंतू लाविले निज अंतरे। वेद सहस्र एकवचनी, वर्णक्रमादी विस्तारोनी, सामवेद अतिगायनी, समस्त रागे गातसे। गण रस स्वरयुक्त, गायन करी लंकानाथ, तयांची नामे विख्यात, सांगे नैका एक चित्ते। आठही गण प्रख्यात, उच्चारितसे लंकानाथ, मगन ब्राह्मण प्रख्यात, नगन क्षत्रिय विशेष, भगन वैश्य ध्यानेसी, तगन शूद्र वर्णेसी, जगन दैत्य परियसी, गण प्रत्यक्ष च्युत गुणे, सगन तुरंग पेसी, यगन शुद्ध परियेसी, विसारित गायनेंसी, लंकापती रावण। गायन करीत नवरसेंसी, नावे सांगेन परियेसी, शांत भयानक अद्भुतेसी, शृंगार हास्य करुण रसे। रौद्र वीर विभत्सेंसी, गायन करी अति उल्हासी, वेणू वाजवी सप्तस्वरेसी, ध्यानपूर्वक विधीने।
जम्बूद्वीप वास जासी, षडज स्वर नाम परियेसी, कंठीहुनी उपज जासी, मयूर स्वर आलापित, उत्तम वंशी उपज जासी, गिरवान कुळी ब्रह्मवंशी, पद्मपत्र वर्ण परियेसी, वन्ही देवता शृंगारसे, द्वितीय स्वर ऋषभासी, जन्म प्लक्ष द्वीपासी, उपज हृदय स्थानीसी, चाप स्वर आलापित, प्रख्यात जन्म क्षत्रवंशी, गिराज वर्ण यम देवतेसी, क्रीडा अद्भुत रसैसी, विना वाजवी रावण, तृतीय स्वर गांधारीसी, गायन करी रावण परियेसी, कुशद्वीप वास जासी, नासिक स्थान अवधारा, अजस्वर आलापत्यासी, गिरवान कुल वैश्यवंशी, सुवर्ण वर्ण कांतीसी, चंद्र देवता अद्भुत रसे, मध्यम स्वर चातुर्थक, क्रौच द्वीप वास एक, उरस्थान उत्त, उच्चारी मुखे, क्रौच स्वरे आलापित, निर्वाण कुळ ब्रह्मवंश, कुंद वर्ण रूप सुरस, ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता करुणारस, शाल्मली द्वीप भूमिसी, जन्म पंचम स्वरासी, कंठी उपजोनी नादासी, कोकिया स्वरे गातसे, ध्यान करी तया स्वरासी, उपज झाला पितृवंशी, कृष्ण वर्ण रूप त्यासी, गणनाथ देव हास्यरसे, श्वेतद्वीप जन्म ख्यात, स्वर असे नाम थैवत, ललाट स्थान नाद व्यक्त, दरदूर स्वरे आलापी देखा, ऐसा दैवत स्वरासी, विभत्स रसाती उल्हासी, गाय रावण परियेसी, ईश्वर प्रति भक्तीने पुष्कर द्वीप उपजे त्यासी, निषाद स्वर नाम परियेसी, उत्पत्ती तालव्य संदेसी, हस्ती स्वरे गात असे, असुर वंश वैश्यकुळी, कल्प शुद्ध वर्ण पाटली, तुंबर मुनी देवता जवळी, सूर्य देवता अवधारी, भयानक रस देखा, चर्ची व्याकुळ असे निका, येणे परी सप्त स्वरिका, गायन करी लंकानाथ, राग सहित रागिनींसी, गायन करी सामवेदासी, श्री रागादी वसंतासी, आलाप करी दशशिर, भैरवादी पंचमरागी, नट नारायण मेघरागी, गायन करी अभ्यासयोगी, लंकानाथ शिवाप्रती, गौंडी कोल्हाळ आंधळी, द्राविड रागी कौशिक माळी, देव गांधार आनंद लीळी, गायन करी लंकानाथ, धनाश्रिया वराडीसी, रामकली मंजिरेंसी, गौडी दशाक्षी हारीसी, गायन करी लंकेश्वर, भैरवी गुर्जरी सहित, वेळावली राग ललित, कर्नाटकी हंसयुक्त, गायन करी दशशिर, त्राटकी मोटकी देखा, टंकाक्षी सुधा नाटका, सेंदवा माळा की ऐका, गायन करी लंकानाथ, बंगाली राग सोरटींसी, कामबोध मधु माधवींसी, देवक्रिया भूपाळीसी, गायन करी दशानन, राग वल्लभ माधुरीसी, राव्हेरी राग हर्षी, विहंग दात्री चंडीसी, वसवी जादी रागानी, शिर कापून आपुले देखा, यंत्र केले कर कमळिका, शिरा काढून तंतुका, रावणीश्वर गात असे, समयासमी आलापन, करी दशशिरा आपण, प्रातकाळी करी गायन, अष्टराग परियेसा, मध्यम राग वेळोवेळी, दशांक भैरव करी भूपाळी, मल्हार धनाश्री बंगाली, प्रातकाळी गात असे, बराडी ललिता गुर्जरासी, गौडाक्री आहिरी कौशिकेसी, माधान समयी गायनासी, रावण करी परियेसा, कुरंजी तोडी माल श्रियेसी, दशांक पंचम परियेसी, अपराह्न वेळ अतिहर्षी, ईश्वरा प्रति गात असे, चारी प्रकार गौंडीयेसी, रामकली श्री रागासी, देव किपट मंजिरेंसी, वसंतो रागे ऋतुकाळी, ऐसे 36 रागेंसी, गायन करी साम वेदासी, निर्वाण रूप भक्तीसी,
चंद्रमौळी सांबाची. रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेंसी. निज रूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख. वक्त्र त्रिनेत्रेंसी उभा राहुनी संतोषी. काय इच्छा तुझे मानसी माग वर म्हणतसे. म्हणे रावण शिवासी काय मागावे तूच पासी. लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी. चतुरानन माझा जोशी 33 कोटी देव हर्षी. सेवा करीती अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू. अग्नि सारिका सेवा करी वस्त्रे धूत अति कुसरी. यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवना. इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्रात्र. स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनू माझे घरी. सहस्त्र कोटी आयुष्य मज हे सांगणे नलगे तुझ. आलो असे जे काज कैलास नेईन लंकेसी. व्रत असे जननीसी नित्य पूजन तुम्हांसी. मनोरथ पुरवावे भक्तींसी कृपा सिंधू दातारा. ईश्वर म्हणे रावणासी जरी चाडसी पूजेसी. काय करीसी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता. जे जे म्हणींची वासना पुरेल त्वरित ऐक जाना. लिंग असे प्राण आपणा म्हणून दिदले रावणासी. पूजत करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोनी. रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एक चित्ते. वर्षे 3 जे पूजिती तेची माझे स्वरूप होती. जे जे मनी इच्छिती ते ते पावती अवधारा. हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही गा परियेसी. दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा. ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील. वर लाधोनी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर. करुणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी. इतुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर. निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्र भुवना. नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसलासी. अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर. आनिक दिदला असेवर तुझी ईश्वर होशील. वर्षे 3 पूजली आसी तुझी माझे स्वरूप होसी. तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ. पैसा वर लाधोनी गेला रावण संतोषोनी. 33 कोटी देव कोठूनी सुटती आता तुम्हासी. जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा. उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे. ऐसे वचन ऐकोनी इंद्र भयभीत मनी. नारदा विनवी कर जोडूनी काय करावे म्हणत असे. नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेंसी. जावे तुम्ही ब्रह्मयापासी तयासी उपाय करील. इंद्र नारदा संवेत गेले ब्रह्मलोका त्वरित. विस्तारो निया वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी. दैत वैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे. म्हणून निघाले 3 जण पावले त्वरित वैकुंठ भुवन. भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा. वीरींची म्हणे विष्णूसी प्रतिकार करावा वेगेंसी. कारण असे तुम्हांसी राम अवतारी परियेसा. 33 कोटी देवांसी घातले असे बंदिसी. याची कारणे तुम्हांसी करणे असे अवधारा. ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग. आता रावणा नाही भंग तोची होईल ईश्वर. त्वरित उपाय करावायासी पुढे चढ होईल तुम्हांसी. निर्दाळा वया राक्षसांसी अवतरोनी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरानन मग कोपोन नारायण. कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा. विष्णू आला ईश्वरापाशी
म्हणे शंकरा परी येसी. प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय. रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य. कारागृही असती समस्त केवी सुट्टी सांग आम्हा. ऐसे दुराचार्यासी वर देता उल्हासी. देवत्व गेले त्याचे घरासी घेईल स्वर्ग निर्धारे तो. ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो तयाचे भक्तीसी. विसर पडला आम्हासी संतोषे दिदले प्राणलिंग. आपले शिर छेदोनी देखा विना केला स्वहस्तका. सप्तस्वर वेदादिका गायन केले संतोषे. जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परी भूली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा. विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसा वर देता. आम्हा सायास होय तत्वता दैत्य उन्मत्त होता ती. देवद्विज लोकांसी पीडा करीती बहु अशी. याची कारणे आम्हासी अवतार धरणे घडते देखा. कधी दिले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या आता. ऐकताच शिव वचन उपाय करी नारायण. धाडिले चक्र सुदर्शन सूर्या आड भावया. बोलावुनी नारदासी सांगतसे ऋषिकेशी. तुम्ही जावे त्वरितेंसी रावण जातो लंकेसी देखा. मार्गी जाओनी तयासी विलंब करावा परी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्याड स्नान संध्या रावणाचाड. तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी. ऐकून या श्री विष्णूचा बोला नारद त्वरित निघून गेला. मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ. नारदाते पाठवुनी विष्णू विचारी आपुला मनी. गणेशासी बोलावुनी पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावुनी गणेशासी सांगे विष्णू परी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पुरती. तुझ जे का उपेक्षिते विघ्ने बाधती तयांसी. तुझ नेनता रावण देखा घेऊन गेला निधान ऐका. प्राणलिंगा अति विशेखा नेले शिवा जवळोनी. आता त्वा करावे एक रावणापाशी जाऊनी देख. कपट रूपे कुब्जक बाळ वेश धरोनिया. वाटेसी होईल अस्तमान रावण करील संध्या वंदन. नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी. आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमीसी. शौचा चमन समयासी आपणाच वेळी न ठेवी जे. बाळ वेशे तुवा जावे शिष्य रूप करुणा भावे. सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती. तुवा ठेवावे तत्काळ क्षिपी लिंग राहील तेथेंची. येणे परी गणेशासी शिकवी विष्णू परी संतोषोनी हर्षी भातुके मागे तयवेळी. लाडू तिळव पंचखाद्य इक्षु खोबरे ताली वाद्य. शर्करा घृत क्षीर सद्य द्यावे त्वरित आपणासी. सने भिजून आपणासी तांदूळाया साखरेंसी. त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणत असे. जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शागधरे. भक्षित निघाला वेगवक्त्रे ब्रह्मचारी वेश धरुणी. गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाढे. उभा ठाकला रावणा पुढे कवन कोठून आलासी. रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी. केले उत्कृष्ट तपासी तोषविले तया शिवा. तेने प्रसन्न होऊनी आम्हासी लिंग दिदले परी आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा दैव थोर तुझे आता. लिंग लादलासी अद्भुता जाणू आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हासी कुणी ओळखू परी
लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझ लागी। नारदाची या वचनासी न करी विश्वास परी येसे। दाखवी तसे दुरोनी लिंगासी व्यक्त करोनी त्या समयी। नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा। सांगेन तुझ बहुसुरसा बैसोनी ऐकी स्वस्त चित्ते। लिंग उपजले कवने दिवशी पूर्वे जाणिले तयासी। एक चित्ते परियेसी कथा असे अतिपूर्व। घेऊनी सकळ सौरभासी मृग एक काळाग्नी समयेसी। ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग। ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी गेले होते पारधीयेसी। मृग मारिले परियेसी भक्षिले मेद तये वेळी। तयासी होती तीन शृंगे खाली असते तीन लिंगे। तिघे घेतली तीन भागे प्राणलिंगे परियेसा। लिंग महिमा एककानी जे पूजिते वर्षे तिने। तेची ईश्वर होती निर्गुणी वेद मूर्ती तेची होय। लिंग असे जये स्थानी तोची कैलास जान मनी। महत्व असे याच गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी। असे आनिक एक बर्वे सांगे नैक एक भावे। रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी। म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी। सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी। सहस्र वेद आचरसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी। वाटेस होईल तुझनिशी संध्या लोप होईल। आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयेंसी। पुसोनिया रावणासी गेला नदी तीरा। इतुकिया अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी। रावणापुढे चाचरी समिदा तोडी कौतुके। रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी। संध्या करावी त्रिकाळीसी संदेह घडला म्हणत असे। ईश्वरे सांगितले आम्हासी लिंगन ठेवावे भूमीसी। संध्या समयी झाली निशी काय करू म्हणत असे। तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बायका परी। हिंडत असे नदी तीरी देखिला रावणी तये वेळी। मनी विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत। न करी आमुचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती। संध्या करू स्वस्त चित्तेंसी लिंग असे तया पाशी। बाळक असे हे निश्चयेसी म्हणून गेला तया जवळी। देखोनिया दशशिर पळत असे लंबोदर। रावण झाला द्विजवर अभय देऊनी गेला जवळी। रावण म्हणे तयासी तू कवनपा सांगा आम्हासी। माता पिता कवन तुझसी कवन कुळी जन्म तुझा। ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससी कवन्या कारणा। आमुच्या बापे तुझ्या ऋणा काय दाने सांग मज। हसोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर। सांग बाळका कवनाचा कुमार प्रीती भावे पुसतो मी। ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुसी। जटाधारी भस्मांगासी रुद्राक्ष माळा असती देखा। शंकर म्हणती तयासी भिक्षा मागणे अहर्निशी। वृषभारूढ उमा सरसी जननी ते जगन्माता। इतुके आम्हासी पुसतोसी तुझा धेकता भय मानसी। बहुत वाटे परियेसी सोड हात जाऊ दे। रावण म्हणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री। भिक्षा मागे घरोघरी सौख्य तुझ काही नसे। आमुचे नगर लंकापूर रत्नखचित असे सुंदर। आम्हासवे चाल सत्वर देव पूजा करीत जाई। जे जे मागसी आम्हासी सकळ देईन परियेसी। सुखे राहावे मजपासी म्हणे रावण तये वेळी। ब्रह्मचारी म्हणितासी लंकेसी बहुत राक्षसी। आम्ही बाळक अरण्यवासी खातील तेथे जातांची। न येऊ तुझ्या नगरासी सोड जाऊ दे घरासी। क्षुदे पीडतो बहुअसी म्हणून भक्षितो भातुके। तुके ऐकोनी लंकानाथ त्या बाळका संबोधित। लिंग धरी असे म्हणत मी संध्या करीन तो वरी। बाळक विनवी तयासी
न धरी लिंग परीयसी, मी ब्रह्मचारी अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणत असे. तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, न घे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुझ लागी. नाना परी संबोधित, लिंग देत लंकानाथ, संध्या करावया आपण त्वरित, समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी तयासी, उभा विनवितसे रावणासी, जड झाली आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ तीन परीयसी, बोलवीन तुम्हासी, वेळ लागली या परीयसी, आपण ठेवीन भूमीवरी. ऐसा निर्धार करोनी, उभा गणेशलिंग घेऊनी, समस्त देव विमानी, बैसोनी पाहती कौतुक. अर्घ्य समयी रावणासी, बोलवी गणेश परीयसी, जड झाले लिंग आमासी, सत्वर घेगा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा, रावण करी अति विवेका, हाता दाखवी बाळका, येतो राहे म्हणोनी. कामी क्षणभर राहोनी, गणेश बोले वेळ दोनी, जड झाले म्हणोनी, शीघ्र यावे म्हणत असे. नये रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देवा ते साक्षी करीत, लिंग ठेवीत भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी, लिंग ठेविले स्थापोनी, संतोष जाहला गगनी, पुष्पे वर्षती सुरवर. अर्घ देऊनी लंकेश्वर, निघोनी आला सत्वर, लिंग देखिले भूमीवर, मनी विकळ जाहला. आवेशोनी रावण देखा, ठोसे मारी गणनायका, हास्यवदने रडेतो एका, भूमीवरी लोळत असे. म्हणे माझी या पित्यासी, सांगेन आता त्वरितेसी, का मारिले मज बाळकासी, म्हणून रडत निघाला देखा. मग रावण काय करी, लिंग धरून या दृढ करी, उचलो गेला नाना परी, भूमी सहित हालत असे. कापे धरणी तयेवेळी, रावण उचली महाबळी, नये लिंग शिरा आफळी, महाबळी राहिला. नाम पावला याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे. मुरडोनी ओढिता रावणे, गोकर नाकार जाहले. ऐसे करिता लंकानाथ, मागुती गेला तपार्थ, ख्याती झाली गोकर्णांत, समस्त देव तेथे आले. आणि कसे अपार महिमा, सांगत असे अनुपमा, स्कंद पुराणी वर्णिली सीमा, प्रख्यात असे परीयेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक संतोषोन, पुनरपि चरणा लागे जान, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृस्य सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम षष्ठो अध्यायः. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 191. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.